आंदोलन करू, लोकांना न्याय, सौर ऊर्जेचा न्याय देण्यासाठी आम्हाला जे काही करता येईल ही तर पहिली स्टेप आहे आमची, ती आपणापर्यंत पोहोचून आपण सगळ्यांपर्यंत पोहोचावी ही बातमी. यानंतर आम्ही जे जे स्टेप घ्यावं लागतील ते आम्ही घेऊ. नाही, आम्ही ह्याच्यापूर्वी एक असे जिल्हाधिकारी माझं एक 4 महिन्यापूर्वी 5 महिन्यापूर्वी कलेक्टर ऑफिसला आम्ही असंच एक निवेदन दिलं होतं की तेव्हा टीओडी बिलिंगचा इश्यू होता. तेव्हाही आम्ही कोर्टात जाऊन आम्ही भांडण करून ते वापस घ्यायला लावलं. त्यामुळे तेव्हा इलेक्ट्रिसिटीचा इम्पॅक्ट करत होता. पण आता ह्यांनी काय केलंय की 3 किलोवॅट 5 किलोवॅट वाल्यांसाठीच हा रूल अप्लाय केलेला आहे. तर त्यासाठी आम्ही आता ह्याच्या पुढं आंदोलन असं करू आणि कोर्टात पण जाऊ आणि प्रकाशगड इथं मुंबई इथं जाऊन आंदोलन करण्याच्या तयारीत सुद्धा आहोत. आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक ही प्रेस कॉन्फरन्स इथं नांदेडमध्ये होत नाहीये, प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये होते आहे. तर त्या नांदेडमध्ये आपण या संघटनेतर्फे करत आहोत. गोपाळ त्यांना आभार व्यक्त करतो. आपण कमी वेळामध्ये आलात आणि आपला बहुमूल्य वेळ दिला. अगोदर पूर्ण डिस्कशन झालेलंच आहे. आमच्या सर्व प्रतिनिधींनी तुम्हाला सर्व योग्य प्रकारे सर्वपरी माहिती दिलेली आहे. बट याच्या ऍडिशनली मला एक असं वाटतं की सपोज हा जे लॉस आहे हा सोलार इंटिग्रेटर, सोलार वेंडर किंवा सोलार जी रिलेटेड बिझनेस करतात त्यांचा नसून हा प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकाचा हा लॉस आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, तर तुम्ही पत्रकार आहात ऍज वेल ऍज प्रत्येक घरी एक कंझ्युमर म्हणजे एक मीटर आहे, म्हणजे तो ग्राहक आहे. सपोज 13 तारखेच्या अगोदर आपण काय करत होतो, एक मंथली सपोज 100 युनिट कन्झम्पशन करत होतो पर मंथ. तर आपण काय करतो, सर्व मिडल क्लासेस म्हणा किंवा लोअर क्लासेस म्हणा, आपण काय करतो विजेची बचत करून हा विजेचा वापर करत होतो. त्यानुसार काय होणार, आपलं जे ॲव्हरेज येईल लास्ट 12 मंथ ते ऑब्व्हियसली कमी येणार, कारण तो आपल्या खिशावर भार नसून आहे, आपल्या मंथ एंडमध्ये जे एक्सपेन्सेस आहेत ते कसे कमी येतील याचा आपण विचार करून हे लाईट बिल हे कमी कन्झम्पशन करतो. आणि या मुद्द्यावर हा प्रत्येक ग्राहक हा म्हणजे तुमचा जे वापर कमी करता, याचा अर्थ असं नाही की तुमचं सोलारचं कन्झम्पशन हे कमी असेल. आपण काय करतो, सोलार लावतो म्हणजे प्रिव्हियस 12 मंथ मध्ये जे बी कन्झम्पशन आहे ते तर कन्सिडर करतो, पण फ्युचर मध्ये जे बी आपल्याला काय इक्विपमेंट इन्हान्समेंट करायचे आहे त्याची सुद्धा आपण वन टाइम इन्व्हेस्टमेंट करतो. कारण हे सोलार म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आणि लाईफ टाइम इन्कम हे असं एक वृद्ध वाक्य आहे सोलारचं. त्या रिगार्डिंग आपण एक सामान्य ग्राहक म्हणून जर आपण आपले पूर्ण जे पेमेंट वाचवण्यासाठी किंवा जे वीज कमी वापर करतो, याचा अर्थ असा नाही की तुमचा यूज कमी आहे, ती आपल्याला खिशाला भार परवडणार नाही या उद्देशाने आपण कमी खर्च करतो. तर सोलार आज सामान्य ग्राहकावर तुम्ही विचार करा, आज प्रत्येक जण लोन करून सोलार करते. म्हणजे एवढी पब्लिसिटी पीएम सूर्यघर अंतर्गत झालेली आहे पंतप्रधानांच्या स्कीमची की तुम्ही लोन करून इन्स्टॉलमेंट करून सुद्धा सोलार लावण्यासाठी पुढे येत आहात. एवढ्या प्रकारे म्हणजे मिडल क्लास, लोअर मिडल क्लास लोक या लोन करून सुद्धा सुविधा अवेल करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर या प्रयत्नाला आपल्या स्टेट गव्हर्नमेंट एमएसडीसीला ज्या प्रकारे खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत त्या विरोधात आम्ही सर्वजण एकवटलेले आहोत. हा आमचा युनियनचा नसेल, हा प्रत्येक कस्टमरचा, प्रत्येक ग्राहकाचा लॉस आहे. तर जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही आम्हाला सहकार्य करा, कारण प्रत्येक कंझ्युमरच्या प्रत्येक घरी एक मीटर असतो आणि त्या प्रत्येकावरचा आपल्या अधिकारावर जी गदा येत आहे त्या अधिकारावर आपला गदा न येता आपण सर्व ताकदीने आमच्या सोबत उभे राहाल अशी अपेक्षा करतो.